जळगाव रेल्वे स्थानक परिसरामध्ये बेवारस कारमधून आता आवाज येत आहे संशयास्पद, त्यामुळे खळबळ उडालेली आहे। बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालंय। कारची तपासणी करण्यात येतेय। सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर सुद्धा आलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांच्याकडून। सुमित, काय अपडेट आहे या संदर्भात? नक्कीच लागवीची जर बघितलं तर भारत पाकच्या युद्धानंतर पूर्ण देश हा अलर्ट मोडवर आलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर जळगाव येथील देखील रेल्वे परिसरामध्ये ही एक बेवारस कार या ठिकाणी आढळून आलेली आहे। MH12SF 1680 हा कारचा नंबर आहे। मात्र या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा कारच्या याच्यातून बीप आवाज येत होता त्यावेळेस पोलीस यंत्रणा या ठिकाणी अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांच्या अंतिम तपासामध्ये लक्षात आलेलं आहे की ही कार जी आहे ही एका पोलीस कर्मचाऱ्याची आहे। 3 दिवसापूर्वी ती लग्नाला मुंबई इथे रवाना झालेली होती। त्या पार्श्वभूमीवर त्यांनी या ठिकाणी कार पार्क केली असल्याने त्या गाडीला धक्का लागल्याने त्याच्यातून बीप आवाज हा सातत्याने सुरू होत असल्याने या ठिकाणी मोठी खळबळ उडाली होती। लोकांच्या मनात भीतीचे वातावरण होतं। मात्र बॉम्ब शोधक जे पथक आल्यानंतर हे निष्पन्न झालेलं आहे की या ठिकाणी ही पोलीस अधिकाऱ्याची कार आहे। कुठलीही दुर्दैवी घटना घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांनी मोठी खबरदारी देखील या ठिकाणी घेतलेली आहे। लागवीजी, धन्यवाद सुमित, तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।